हाय! दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवत आहोत पातळ पोह्यांचा चिवडा, जो खायला इतका अप्रतिम लागतो आणि दिवाळीमध्ये चिवडा हा तर असायलाच पाहिजे. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवते आहे. त्यासाठी मी थोडे पोहे एका कढईमध्ये एकदम क्रिस्पी होतपर्यंत भाजून घेते आहे. आपल्याला पोहे इथे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मी यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि परत या पोह्यांना व्यवस्थित मिक्स करून भाजायसाठी ठेवत आहे. आता तुम्ही बघू शकता इथे पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहे. मी यांना एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आहे. त्यानंतर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. यामध्ये आपण बाकीचे सगळे जिन्नस डीप फ्राय करून घेणार आहोत. मी इथे शेंगदाणे व्यवस्थित डीप फ्राय करून घेते आहे. इथे तुम्ही शेंगदाणे एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्या, जेणेकरून ते आतून कच्चे राहू नये म्हणून. त्यांना तुम्ही गोल्डन ब्राऊन एवढं रंग येतपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्या. आता आपण शेंगदाणे जे पोहे आपण भाजून ठेवले आहेत त्यावरती काढून घेत आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या बाउलमध्ये पण काढू शकता. त्यानंतर मी थोडे काजू यामध्ये घेते आणि फ्राय करून घेतलेले आहे. ते पण आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतो आहे. त्यानंतर मी यामध्ये फुटाणे व्यवस्थित फ्राय करून तेही एका बाउलमध्ये काढून घेते आहे. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची फ्राय करून घेते आहे. ती पण आपण व्यवस्थित फ्राय करून एका बाउलमध्ये काढून घेतो आहे. आता आपण यामध्ये सुकं खोबरं ते पण व्यवस्थित डीप फ्राय करून घेतो आहे. खोबरे जेव्हा गोल्डन ब्राऊन होऊन जाईल त्यानंतर आपण यांना एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतो आहे. आता मी इथे धने, तीळ आणि सोप घेतलेली आहे. मी फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि त्यामध्ये लसण टाकून यांना व्यवस्थित फ्राय करून घेते आहे. त्यानंतर यामध्ये मी आपण आता जे धने, तीळ आणि सोप घेतलेली आहे ते यामध्ये टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यानंतर इथे मी लाल तिखट, हळद, मीठ आणि धनिया पावडर घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आणि ही फोडणी आपण जे पोहे भाजून ठेवले आहे त्यावरती टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण इथे हलक्या हाताने ही फोडणी या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून ही फोडणी पूर्ण पोह्यांना लागेल अशा रीतीने यांना व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये मी आमचूर पावडर आणि थोडीशी साखर हे यावरती टाकून परत या चिवड्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता की इथे किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या चिवड्याला आणि एक एक दाणा किती सुंदर आणि सुरेख असा दिसतो आहे. खायला एकदम क्रिस्पी आणि इतका टेस्टी बनतो. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.